आला उन्हाळा गेला हिवाळा, सोलकढी बनवाना आला उन्हाळा. नमस्कार. आज काय खास आहे माहितीये का? तुम्ही तर ओळखलंच असेल, कोकणी लोकांचा सोलकढी, कोकणातलं खास पेय. जेवणानंतरची परफेक्ट साथ, पोटासाठी हलकी आणि मनाला शांत करणारी. चला तर मग करायची का सुरुवात? साहित्य, कृती आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचंय. किसलेला नारळ मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, थोडं जिरं टाका आणि 1 कप कोमट पाणी घालून 1 ते 2 मिनिटं मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर हे मिश्रण एका कापडात घालून चांगलं पिळून घ्या. तुम्ही चाळणीतून सुद्धा गाळून घेऊ शकता. जे घट्ट दूध निघेल ते पहिलं दूध. नंतर उरलेल्या नारळाच्या चोथात पुन्हा थोडं कोमट पाणी घालायचं आणि पुन्हा वाटायचं आणि परत गाळून घ्यायचं. हे दुसरं दूध. सोलकढीसाठी आपण पहिलं आणि दुसरं दूध वापरू शकतो. खूप गरम पाणी नाही वापरायचं, नाहीतर दूध फाटू शकतं. नंतर या नारळाच्या दुधामध्ये कुकमाचं आगळ घालायचं. चवीनुसार मीठ, साखर घालायची. सोलकढी नीट ढवळून घ्यायची. वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आणि आपली आंबट गोड चवीची नारळाच्या दुधाची श्रीमंती असलेली थंडगार सोलकढी रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.